तुम्हाला माहीत आहे का, जनक राजा आणि अष्टावक्र मुनी यांचा प्रश्नोत्तर रूपी संवाद कोणत्या ग्रंथात प्रसिद्ध झाला आहे? तर तो ग्रंथ आहे अष्टावक्र गीता. मनुष्य जीवनातील दुःख दूर होऊन परमसुख प्राप्त करण्याकरता हा ग्रंथ एक उत्तम साधन आहे. यात दिलेली सूत्रे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करण्याचा राजमार्गच आहेत. असे म्हणतात की अष्टावक्र स्वामींचा उपदेश पूर्ण होता होता जनक राजाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. यातील मूळ सूत्रे ही संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत, परंतु सर्वसामान्यांना समजण्याकरिता याचे मराठी भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे. प्रपंचाकडून परमार्थाकडे जाताना या सूत्रांचा अगदी समर्पकपणे उपयोग करून घेता येतो. आध्यात्मिक उन्नतीकरिता अष्टावक्र गीतेचा नक्कीच लाभ आपल्याला मिळू शकतो. सर्वसामान्य व्यक्तीलाही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल अशा पद्धतीची मांडणी ही अष्टावक्र गीतेमध्ये केलेली आहे. अष्टावक्र मुनी म्हणतात, केवळ अहंकार सोडल्याने किंवा कर्तेपण सोडल्याने ब्रह्माची प्राप्ती होईल असे नाही. अहंकार सुटला असा भ्रमसुद्धा होऊ शकतो, पण प्रत्यक्षात मनात अबोध पातळीवर अहंकार शिल्लक राहू शकतो. अंधार नाही असे मानल्याने अंधार नष्ट होत नाही, दीप प्रज्वलित झाल्यानेच तो नाहीसा होतो. म्हणून अष्टावक्र निश्चयपूर्वक विश्वास देत सांगतात की आत्मज्ञान होण्यासाठी तू श्रद्धापूर्वक हे सत्य स्वीकार की तू एक विशुद्ध बोध स्वरूप आत्मा आहेस. म्हणजे तुझे अज्ञान कितीही असले तरी एका क्षणात ते नष्ट होईल. अज्ञान अस्तित्वातच नसते, तो केवळ ज्ञानाचा अभाव आहे. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञान राहते, परंतु ज्ञानोदय होताच ते नाहीसे होते. या ज्ञानप्राप्तीनंतरच मनुष्य शोकरहित होऊन सुखी होतो. अज्ञानामुळे माणसाच्या अनेक अपेक्षा असतात. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा तो दुःखी होतो. अपेक्षारहित जगणे ही एक कला आहे. जे मिळाले त्यातच समाधान मानून संतोषपूर्वक जगणे हेच परमसुख आहे. जेवढ्या अपेक्षा वाढतील तेवढे दुःख वाढते. सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या असे कुणाच्याच बाबतीत घडत नाही. हे माहीत असूनही मनुष्य अपेक्षा करत जातो व दुःख वाढतच जाते. या दुःखाचे कारण तो स्वतःच आहे, दुसरा कोणी नाही. हे अज्ञान विशुद्ध ज्ञानानेच नष्ट होऊ शकते. म्हणून आत्मबोध हाच आवश्यक आणि पुरेसाही आहे. यांसारखी अनेक सूत्रे अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलेली आहेत. अशा सूत्रांच्या माध्यमातून या संसार चक्रातील दुःख दूर करण्याकरिताचा मार्ग नक्की मिळू शकतो. आणि आध्यात्मिक सुखप्राप्तीकरता ही सूत्रे पथदर्शक ठरतात हे तितकेच खरे. आध्यात्मिक सुख प्राप्तीकरता प्रयत्नशील असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा ग्रंथ वाचावा असे मला वाटते. आज हा ग्रंथ आपल्याकडे संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषात उपलब्ध असल्यामुळे त्यातील ज्ञान ग्रहण करणे खूप सोपे झालेले आहे. जर हे पुस्तक आपणास हवे असल्यास आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकचा नक्की वापर करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करूनही अधिक माहिती प्राप्त करू शकता. या ग्रंथाविषयी आपल्या मनात काही प्रश्न उद्भवल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न लिहा. त्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.